नमस्कार, रिद्धी व्हॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे. तू जिंदगी माझी भाग 2. त्याला तो दिवस आठवला. ती खूप शांत होती, पण तिच्या डोळ्यात दुःख, निराशा अजिबात नव्हती. तो घरी भांडून आला होता बाबांशी, पण ठरवून आला होता की आता बस, मी हिच्याशीच लग्न करणार आणि तिला मिठी मारून हे सांगणार. त्याआधीच ती म्हणाली, सॉरी, आपण थांबूया. त्याने न समजून विचारलं होतं, तुझेही आई बाबा नाही म्हणाले का? तिने त्याच्याकडे बघितलं, तेव्हा तिच्या डोळ्यात विश्वास होता की खरेपणा. त्याला कळत नाही, पण काहीतरी असं कारण होतं ज्यामुळे ती ठाम होती. माझे आई बाबा, मी त्यांना सांगितलंच नाही, कारण मी खूप विचार केला. तू माझ्यासाठी भांडण करशील घरी, येशील, मग पुढे काय? आपण काय तडजोड करत आयुष्य काढायचं? त्यांना माहित होतं, पैशासाठी प्रेम करणारी मुलगी ही नाही. म्हणून इतक्या मुली मागे असतानाही तो तिच्या